रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स। तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग। दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट। 300 प्रकारच्या पैठणी, 1000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9वारी रेडीमेड पैठणी साड्या यासह आकर्षक व्हरायटी। मग वाट कसली बघताय, त्वरा करा। फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। नमस्कार, मी मनोहर पवार। TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे। उमेदवारांची दिवाळी कशी असते यासाठी आपण एक वेगळा इव्हेंट घेऊन आपण दिवाळीच्या निमित्तानं जत तालुक्यातील एक सामाजिक कार्यकर्ते, बसपचे उमेदवार ज्यांनी बसपच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली आहे, ते माननीय विक्रमसिंह डोणे या ठिकाणी माझ्या समेत उपस्थित आहेत। त्यांच्या घरी आपण आलेलो आहोत। त्यांची दिवाळी नेमकी कशा पद्धतीने आहे, गेले अनेक वर्षे दिवाळी कशा पद्धतीने साजरी करतात, एकंदरीत या दिवाळीच्या माहोलमध्ये ते उमेदवारी दाखल केलेले आहेत, त्यामुळे एकंदरीत कसं वातावरण आहे, लोकांना कसे भेटतात, त्यानंतर लोकांना कशा शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांना आपण विचारूया। आपण या ठिकाणी चकली खात आपण त्यांना विचारूया। साहेब नमस्कार। नमस्कार। फराळासाठी खास करून आपण TV1 मराठीची टीम घेऊन आपल्या घरी आलेलो आहोत। उमेदवारांची दिवाळी कशी असते या निमित्तानं आपण वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारणार आहोत। घ्या की चकली घ्या। आपण अगदी चकली खाता आपण विचारूया, कशा पद्धतीने दिवाळी आपली असते? प्रथमतः TV1 मराठीच्या टीमला आणि TV1 मराठीच्या प्रेक्षकांना, जत तालुका वासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळी ही सामान्य कुटुंबाप्रमाणेच असते। पहाटे 5 पासून दिवाळीचा लगबग चालू होते। 5 पहाटेची आंघोळ राहणार, आरती राहणार, त्यानंतर फराळ, जे कौटुंबिक एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे सर्व भावंडे एकत्र येऊन आम्ही एकत्र पद्धतीनं आनंदाने दिवाळी साजरी करतो। साध्या पद्धतीनं अगदी आपले यावेळेला मोती साबणाने आंघोळ झाली का नाही? निश्चित दरवर्षी नेहमीप्रमाणे दिवाळी म्हटलं की मोती साबण हा ठरलेलाच आहे आणि निश्चित मोती साबण आहे। आजचा दिवस कसा होता? कारण सकाळी अभ्यंग स्नान झालं, त्यानंतर मोती साबण लावून अभ्यंग स्नान झाल्यानंतर मग सकाळी ओळणी झाली असेल, त्यानंतर तुम्ही मग कशा पद्धतीने तो माहोल साजरा करताय? 6 पर्यंत सर्वांच्या घरातील सगळे फ्रेश होतात, त्यानंतर सगळे भावंड एकत्र येतो, मुलं मुली एकत्र, आम्ही एकत्र सगळ्यांचं ओवाळणी होते, त्यानंतर एकत्र फराळ केला जातो आणि त्यानंतर मग जिकडे प्रत्येक जण आपापल्या कामासाठी विभागला जातो। आणि हा एकत्र कुटुंबित केलेला म्हणजे सगळे एकत्र येऊन उत्साहात, म्हणजे नोकरीच्या निमित्तानं सगळे भाऊ, कुटुंबातले इतर भावंड आम्ही बाहेर सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी असतो, मी फक्त जतमध्ये असतो, तर आम्ही सर्व भावंड एकत्र येत दरवर्षी दिवाळी आनंदात आणि एकत्र पद्धतीने आम्ही चांगल्या पद्धतीने साजरी करत असतो। एकूण किती जण आहेत कुटुंबात तुमच्या? आम्ही 5 भाऊ होतो, एक भाऊ आमचा वारलेला आहे आणि आम्ही 5 भावांची कुटुंब आणि आमचे आई वडील, मोठे काका काकू असं एकत्र, आणि आमची मुलं, पुतणी हे सर्वजण एकत्र येऊन एकत्र पद्धतीनं चांगलं वर्षातून 8 दिवस आम्ही सगळे एकत्र असतो कुटुंबासोबत। एक भाऊ तुमचे परदेशामध्ये पूर्वी परदेशामध्ये होते, आता ते बेंगलोरला या ठिकाणी आहेत, तेही दिवाळीच्या निमित्तानं आलेले आहेत, त्यांची पूर्ण परिवार ते दरवेळेला दिवाळीला येतात। एकूण किती दिवस तुम्ही सगळ्यांच्या समवेत असताय? दिवाळीच्या निमित्तानं सर्व कुटुंब आमचं 8 दिवस एकत्र राहतं, वर्षातून 8 दिवस दिवाळीच्या निमित्तानं एकत्र सर्व कुटुंब एकत्र राहतं। विचारांची देवाणघेवाण, भविष्यातलं नियोजन असेल, प्रत्येकाच्या अडीअडचणी असतील, पुढचं प्लॅनिंग असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, या सगळ्या अनुषंगानं काय चाललंय, काय अडचणी आहेत, काय आपल्याला केलं पाहिजे, कोणत्या दिशेनं काय केलं पाहिजे, ह्या सर्व अनुषंगानं भावांची ज्येष्ठ काका वडील यांच्या सल्ल्यानं त्यांच्या कानावर घालून नवीन काय करता येईल, काय करायचं, असं उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं चर्चा होत असते। तुम्हाला किती आहेत मुलं?
मला एकच मुलगा आहे, अजून लहान आहे तो. लहान आहे. एकंदरीत दिवाळीचं आपण आता फराळ करत करत तुमची मुलाखत या ठिकाणी आपण घेत आहोत. आता दिवाळी आता अगदी 2 दिवसात संपते. संपल्यानंतर निवडणुकीचा माहोल सुरू होत आहे. तुम्ही सामाजिक कार्य म्हणून गेल्या अनेक वर्षे या तालुक्यामध्ये काम करतायत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केली होती. मात्र ह्या वेळेला पहिल्यांदाच तुम्ही अपक्ष उमेदवारी दाखल न करता बहुजन समाज पार्टीच्या वतीनं तुम्ही या ठिकाणी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. काय सांगता येईल? माननीय काशीरामजींच्या विचारातून बहुजन समाज पक्षाची स्थापना झालेली आहे आणि माननीय काशीरामजी यांचा एकच उद्देश होता की या देशातील बहुजनांच्या हाती या देशाची सत्ता यावी, त्यांचे हक्क अधिकार शाबूत राहावं, त्यांचं धोरणात्मक निर्णय योग्य व्हावे, बहुजन समाजाची उन्नती व्हावी, त्यांच्या हक्क अधिकार कोणी हिरावून घेतले नाही पाहिजे आणि या देशातल्या सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे. चलसंपत्ती अचल संपत्तीमध्ये प्रत्येकाला वाटा मिळाला. प्रत्येक कामगार असेल, नोकरदार वर्ग असेल किंवा देशातला सामान्यातला सामान्य माणसाला सुद्धा त्याचे हक्क अधिकार शाबूत राहिले पाहिजे आणि त्याचा आर्थिक उन्नती झाली पाहिजे, त्याचं कुटुंबाचा अस्थिरता उंचावली पाहिजे. अशा पद्धतीनं माननीय काशीरामचा जो विचार त्या विचारातून बहुजन समाज पार्टीची स्थापना झाली आणि तो विचार म्हणजेच फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे. देशाला गरज आहे या विचारांची आणि म्हणून मी त्याच विचारांचा कार्यकर्ता असल्यामुळं आणि हा तालुका सुद्धा पुरोगामी विचारांचा फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा तालुका असल्यामुळं त्या दृष्टीनं आम्ही बहुजन समाज पार्टीची उमेदवारी घेतलेली आहे. बहुजन समाज पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकलेला आहे आणि त्या विश्वासाला आणि माझ्या या तालुक्यातल्या जनतेने सुद्धा आग्रह केला होता की अपक्ष निवडणूक न लढता आपण पक्षाची उमेदवारी घ्यावी. अनेक राज्यभर देशभरातल्या अनेक पक्षांनी आपल्याला संपर्क केला होता, पण आपली जी विचारधारा आहे त्या विचारधारेला साधर्म्य असलेला आपला उद्देश त्याच विचारधारेचा पक्ष म्हणून बहुजन समाज पार्टीची उमेदवारी घेतलेली आहे आणि निश्चित या तालुक्यातील जनता बहुजन समाज पक्षाला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. फुले शाहू आंबेडकरांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे निश्चित आम्हाला आत्मविश्वास आहे आणि जो विश्वास दाखवलेला आहे पक्षानं तो विश्वास सुद्धा सार्थ ठरवला जाईल ह्या सर्वसामान्य जनतेच्या जोरावरती हा मला विश्वास आहे. तुम्ही उमेदवारी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं दाखल केल्यानंतर काही व्हॉट्सअप असो किंवा फेसबुकवर असो किंवा काही आम्हाला लोक भेटले की विक्रमसिंह ढोणे यांनी उमेदवारी परत घ्यावी आणि गोपीचंद पडळकर एक धनगर समाजाचा माणूस आहे त्याला पाठिंबा द्यावा, असे बरेच कमेंट येत आहेत. त्याविषयी काय सांगता येईल? निश्चित तुम्हाला फोन आले असतील. निश्चित जनभावना असू शकते, पण ही निवडणूक काय एका व्यक्तिविरोधातली नाही, जातीच्या अंतर्गत स्पर्धेची नाही. ही निवडणूक इथल्या स्थानिक प्रश्नासोबत मतदारसंघाच्या स्थानिक प्रश्नासोबत राज्याचं धोरण ठरवणारी निवडणूक आहे. त्यामुळं गोपीचंद पडळकर जरी धनगर समाजात असतील तर ते धनगर समाजाचे उमेदवार म्हणून नाहीत, ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आहेत. ज्या भारतीय जनता पक्षाची विचारधारा म्हणून काही मोठभर लोकांच्या हातात सत्ता असली पाहिजे आणि त्यांनी इतर बहुजनांवर राज्य केले पाहिजे ही त्यांचा कन्सेप्ट आहे. माननीय काशीरामजींच्या संकल्पनेतून स्थापन झालेला बहुजन समाज पार्टी आणि गोळवळकरांच्या संकल्पनेतून स्थापन झालेला भारतीय जनता पक्ष ह्या दोन भिन्न विचारधारा असलेले ही विचारांची लढाई आहे, ही व्यक्तिविरोधातली लढाई नाही. आणि स्थानिक प्रश्न आणि राज्याचं धोरण आणि त्या राज्याच्या धोरणातून या तालुक्यातला योग्य वाटा मिळायला पाहिजे ह्यासाठी ही निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक ही लढली पाहिजे. माघार घेणं हे त्यांच्या काही कार्यकर्त्यांचा इच्छा असू शकते, प्रत्येकाची इच्छा असू शकते, पण प्रत्येक जण आपापल्या सोयीनं वागणार नाही, तर जे ते आपापल्या विचारधारेनुसार निवडणुकीला सामोरे जाणार आहे. भूमिपुत्र म्हणून तालुक्यातील लोकांनी तुम्हाला मदत करावी अशी अपेक्षा तुमची? निश्चित या तालुक्यातल्या जनतेनेच मला आग्रह केलाय म्हणून मी निवडणूक लढवण्यासाठी धाडस केलेला आहे. हे ज्या वेळेला सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी होती त्यांनी आग्रह केल्यामुळे निवडणूक वास्तविकता भूमिपुत्रांनी उपरा यापेक्षा सुद्धा मला इथल्या तालुक्यातल्या प्रश्नांची जाणीव आहे. प्रत्येक गावात आमचं संघटन आहे, बहुजन पार्टीचं संघटन आहे. या तालुक्यातल्या अनेक प्रश्नांची चर्चा आम्ही प्रशासनाच्या दरबारात घडवून आणलेली आहे विविध आंदोलनाच्या माध्यमातून. या तालुक्यातल्या सर्वच पक्षांनी आजपर्यंतच्या सर्वच राजकीय पक्षांनी ह्या तालुक्यावरती जाणीवपूर्वक अन्याय केलेला आहे. काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पूर्वी काँग्रेस सातत्यानं होतं तरी हा तालुका मागास राहिला, विकासाच्या बाबतीत मागास राहिला होता आणि भारतीय जनता पक्ष सलग 15 वर्ष या तालुक्यानं आमदार दिला होता
आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना या तालुक्याला जनतेला वाटलं होतं कुठेतरी तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल, पण दुर्दैवानं हा तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात आला नाही. भारतीय जनता पार्टीनं सुद्धा म्हणजे काँग्रेसनं ज्या पद्धतीने या तालुक्याच्या भावनेचा खेळ मांडला त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने सुद्धा या तालुक्यातल्या फक्त वोट बँक पॉलिटिक्स म्हणून या तालुक्याकडे पाहिलं झालं आणि आपल्याला हात वर करणारा आमदार मिळाला पाहिजे, आपण सांगेल ती भूमिका बोलणारा आमदार पाहिजे, म्हणून या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने हे केले आहे. पण या तालुक्यातली जनता स्वाभिमानी आहे आणि पूर्वी या तालुक्यातली जनता भोळी बाबडी होती, पण आज ह्या तालुक्यातला अनेक युवक वर्ग शिकलेला आहे, सवरलेला आहे, अनेक कुटुंब स्थिरावलेले आहेत. त्यामुळे या तालुक्यातला युवक वर्ग, नोकरदार वर्ग, या तालुक्यातले जनता ही आता सुधारलेली दूधखोळी राहिलेली नाही. हे निवडणुकीच्या निकालानंतर चित्र अगदी स्पष्ट झालेलं दिसेल. जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका म्हणून आपण ओळखतो. गेले अनेक वर्षे या तालुक्यातले प्रश्न आहेत त्या ठिकाणी आहेत. जत तालुक्याचं त्रिभाजन व्हावं अशी गेले अनेक वर्षे तुम्ही सुद्धा अनेक आंदोलन काढले, मोर्चे काढले. फक्त संकेते अप्पर तहसीलदार कार्यालय काढून तोंडावरती पानं पुसण्याचा प्रकार केलेला आहे. त्यामुळे अनेक लोकांना प्रचंड त्याचा त्रास होतोय. त्याविषयी काय सांगता येईल? निश्चित मगाशी सांगण्याचा उद्देश तोच होता की भारतीय जनता पक्षाने सुद्धा ह्या तालुक्यातल्या जनतेची दिशाभूल कशी केलेली आहे. तालुक्याच्या जनतेचे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जत तालुका महाराष्ट्रातील हिंगोली क्षेत्रफळ असलेला एवढा मोठा क्षेत्रफळानं मोठा असलेला जिल्हा आहे, तालुका आहे. म्हणजे एका जिल्ह्याचं क्षेत्रफळ तेवढं ह्या जत तालुक्याचं क्षेत्रफळ आहे. या तालुक्याचं विभाजन व्हावं म्हणून या तालुक्यातल्या जनतेची अनेक वर्ष मागणी होती आणि त्या उद्देशाने 2004 साली सुरेश खाडेंच्या रूपानं या तालुक्यात पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा कमळ फुललं. दुर्दैवानं सत्ता काँग्रेस राष्ट्रवादी, आमदार भाजपचे होते, पण त्यानंतर सुद्धा प्रकाश निगेच्या रूपानं कमळ आलं, त्यानंतर जगतापांच्या रूपानं कमळ आलं आणि जगतापांच्या रूपानं कमळ आल्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. पण त्या काळात काय जत तालुक्याला मिळालं? काहीच मिळालं नाही. म्हणजे फक्त तालुका विभाजनाची मागणी असताना फक्त अप्पर तहसील संघ कार्यालय काढलं, एक नायब एक तहसीलदार आणि 2 क्लार्क एवढेच त्यांची मंजुरी आहे. त्याचसोबत ज्या वेळेला जतच्या अप्पर मंजूर झाली त्याच वेळेला सांगलीला अप्पर कार्यालय मंजूर झालं, आष्ट्याला अप्पर कार्यालय मंजूर झालं. तिथल्या कर्मचारी अधिकाऱ्यांची संख्या बघा आणि संख्या बघा, तिथला पुरवठा विभाग नाहीये, दुय्यम निबंधक विभाग नाहीये किंवा विविध कोणतीच कामं रेकॉर्ड ऑफिस नाहीये. कोणते प्रत्येक अगदी 5 रुपये तिकीट घ्यायचं असेल तर तिथल्या संघ परिसरातल्या संघ भागातल्या पूर्व भागातल्या जनतेला जतला यावं लागतं आणि ते तिकीट घेऊन जाऊन परत अर्ज संघ कार्यालयात करायचा आणि त्याची पाठपुरावा परत प्रांत कार्यालयात करायचा. म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशा पद्धतीने संघचं अप्पर तहसील कार्यालय म्हणावं लागेल. त्याच पद्धतीनं उमदी येथे दर शुक्रवारी सुद्धा अप्पर संघ कार्यालयाचा कारभार चालू करण्याचा परिपत्र काढलं, पण प्रत्यक्षात गेले 10 वर्षात कधीही कार्यालय सुरू झालं नाही. यासाठी आम्ही वारंवार आंदोलन केली. हा प्रश्न शासनाच्या, प्रशासनाच्या, राज्यकर्त्यांच्या निदर्शनास आणला, पण मुळातच उदासीन असलेलं प्रशासन आणि राज्यकर्ते यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलं आहे. म्हणून या पूर्व भागातील जनतेमध्ये उद्रेक आहे आणि त्या उद्रेकातूनच या तालुक्यातील जनतेनं मला आव्हान केलं, तुम्ही तुमच्या आंदोलनाची दखल या महाराष्ट्राच्या विधिमंडळात 3 वेळा घेतलेली आहे. आपल्या वेगवेगळ्या आंदोलनाची या तालुक्यातल्या प्रश्नातील सोलापूर तालुक्यातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदाच्या प्रश्नाचं आम्ही ज्या वेळेला आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाची दखल राज्याच्या सभागृहात झाली होती. या तालुक्यामध्ये कृषी घोटाळा झाला होता, त्याचे राज्य शासनाच्या खात्यात आम्ही 10 लाख रुपये संबंधित अधिकाऱ्यांना भरायला भाग पडले होते आणि त्याची चर्चा सुद्धा राज्याच्या सभागृहात विधिमंडळाच्या अधिवेशनात झाली होती. आणि त्याच पद्धतीनं धनगर समाजाचं प्रेरणास्थान असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं सोलापूर विद्यापीठामध्ये पूर्णाकृती पुतळा लोकवर्गणीत उभा न करता शासन निधीतून उभा करावा यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं, पाठपुरावा केला होता आणि त्याची चर्चा सुद्धा राज्याच्या सभागृहात झाली होती. मग या तालुक्यातल्या सामान्य जनतेचं मत असं होतं की तुमच्या आंदोलनाच्या, तुमच्या प्रश्नाची चर्चा जर सभागृहात होत असेल तर तुम्ही ज्या तालुक्याचे तुम्हाला प्रश्न माहित आहेत म्हणून तुम्ही या तालुक्याचे प्रश्न मांडण्यासाठी जत विधानसभेमधून उमेदवारी करावी. आम्ही तुमच्या सोबत आहे, 1 वोट 1 नोट देऊन आम्ही तुमच्या सोबत आहे आणि त्यामुळे तुम्ही निवडणुकीला सामोरं जावं आणि तुमच्या स्वतःच तुम्ही सभागृहात जाऊन या तालुक्याच्या प्रश्नांची तुम्हाला जाणीव वाटल्याने ह्या प्रश्नांची सोडवणूक करावा, राज्याच्या धोरणात्मक निर्णयातून तालुक्याला समान वाटा मिळण्यासाठी प्रयत्न करावा म्हणून त्यांनी आग्रह केल्यामुळे या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेने आग्रह केल्यामुळे बहुजन समाज पार्टी हाती चिन्ह घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहे. जत तालुक्यामध्ये पहिल्यांदा सुरेशभाऊ खडे हे आमदार झाले, त्यानंतर परत मिरजेत आमदार झाले, आता ते पालकमंत्री आहेत. पालकमंत्री झाल्यानंतर जतचा एक पूर्वीचा आमदार म्हणून जो मिळणारा शासनाचा निधी आहे किंवा जिल्हा नियोजनाचा निधी आहे तेवढा ताकदीने निधी या तालुक्यात दिला जातो का?
निश्चित नाही ना. हा तालुक्याकडं कायम दुजाभाऊपणाची वागणूक आहे. मग ते जिल्ह्याचे नेतृत्व असू दे नाही तर राज्याचं नेतृत्व असू दे, दुसरीकडे निधी पळवतात. या योजना या तालुक्याच्या अनुषंगाने करायचा आणि ते हेड तिकडे निर्माण करून तिकडे निधी पळवायचा. म्हणजे या तालुक्याचा हक्का समान वाटप व्हायला पाहिजे होतं ना. या तालुक्यात कधीच निधी, या जिल्ह्यात कधीच निधीचं समान वाटप नाही. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला एक जिल्हा परिषदेचं सांगतो. या तालुक्यामध्ये शिक्षकांची प्रचंड रिक्त पद आहेत. यासाठी आम्ही दर शिक्षक दिना दिवशी पंचायत समितीच्या पुढे हा प्रश्नाचं लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी, पालकांना आणि या तालुक्यातल्या जनतेला सोबत घेऊन आंदोलन करतो. त्या निमित्तानं त्यावेळेला थोडी कार्यवाही होऊन येत होतात. पण धोरणात्मक निर्णय काय आहे, बाहेरून ज्या वेळेला 100 शिक्षक येतात त्यावेळेला त्यांचं विभागणी कशी, जिल्हा परिषद कसं करतंय तर आलेले शिक्षक भागिले तालुकावाईज शाळा करतात. तर आमचं म्हणणं असं आहे, आलेले शिक्षक भागिले तालुके करा. ज्या वेळेला तालुक्याच्या संख्येवरती शिक्षकांची आपल्याला मिळेल त्यावेळेला आपला बॅकलॉग भरण्यास मदत होईल. पण तसं होत नाही. म्हणजे हे धोरणात्मक निर्णय चुकीच्या पद्धतीने राबवले जातात ना. आणि याकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे, राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष आहे, प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. त्यामुळे या तालुक्याला अनेक वर्षापासून अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. हे दुर्दैवानं उघड होत आहे. जर गेल्या 5 ते 10 वर्षाचा जर विचार केला, या तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक योजना या तालुक्यामध्ये आल्या. त्यामध्ये जलयुक्त शिवार असेल, जलस्वराजयुक्त योजना असेल, भारत निर्माण योजना असेल. तर गेल्या 2 वर्षापूर्वी एक योजना आली होती जत तालुक्यामध्ये, जलजीवन मिशन योजना. साधारण 100 कोटी रुपये जत तालुक्यामध्ये आले. 80 योजनेपैकी केवळ 10 ते 15 योजना पूर्ण झाल्या. 70 ते 75% योजना अर्धवट अवस्थेत आहेत. लोकांना पाणी मिळत नाही. याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? मुळातच या तालुक्यामध्ये, या तालुक्याचा इतिहास बघितला तर या तालुक्यामध्ये अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांची एक साखळी आहे. आणि ही साखळी मोडण्याचं काम आम्ही आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून केलं. आणि ती साखळी मोडत असतानाच आम्ही अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणले. आणि त्यामुळे हा कुठेतरी आता कमी प्रमाणात आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय आता जलजीवनच्या बाबतीत, तर जलजीवन ही त्याचीच एक पुनरावृत्ती आहे. या तालुक्यात जलजीवनच्या पूर्वी ही भारत निर्माण योजना होती. म्हणजे राज्यकर्त्यांनी धोरणात्मक निर्णयाच्या माध्यमातून तालुक्यातल्या प्रत्येक गावाला पाणी मिळायला पाहिजे. केंद्र शासनाची योजना आहे, केंद्र शासनाने राज्य शासनाने मिळून योजना आहे. पण इथलं स्थानिक प्रशासन असेल, इथले स्थानिक लोकप्रतिनिधी असेल, पालकमंत्री असतील, यांनी याकडे कधीही गांभीर्यानं पाहिलं नाही. कधीही त्याबाबत आढावा व्यवस्थित घेऊन योग्य त्या सूचना दिल्या नाहीत. म्हणून आज योजना 2-2 वर्ष चालू झाले तर अजूनही अनेक गावात तुम्ही म्हणल्याप्रमाणे योजनेचा शुभारंभ सुद्धा झालेला नाही. हे खेदानं नमूद करावं लागेल आपल्याला. म्हणजे राज्याच्या, देशाच्या बजेटमधून ज्या येणारा निधी आहे तो तुटपुंज आहे त्या इतर तालुक्याच्या, इतर जिल्ह्याच्या तुलनेत, तर तो सुद्धा चांगल्या पद्धतीने, योग्य पद्धतीनं खर्च केला जात नाही. हे दुर्दैव म्हणाले. म्हणूनच या तालुक्यातल्या जनतेने आग्रह केलाय, तुमच्यासारख्या सक्षम, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची जाणीव आणि त्याच्यावर उत्तराची बी उकल तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या निवडणुकीला सामोरं जावं लागेल. म्हणून ह्या सामान्य जनतेच्या आग्रहाखातर मी निवडणुकीला सामोरं जातोय. ठेकेदारी मोठं झालेले आहे तालुक्यातले, असं काय वाटतं? निश्चित ठेकेदारांचा मांडलिकत्व स्वीकारलेल्या हे प्रशासन आहे. आणि ह्या प्रशासनावर कुणाचाही वचक नाही. त्यामुळे हे सगळं घडत आहे. एकंदरीत आता निवडणुकीचा जर माहोल बघितला तर काँग्रेस पक्षाच्या वतीने विद्यमान आमदार पुन्हा मैदानात आहेत. भाजपच्या वतीनं जंग पछाडून सुद्धा तमनवडा रवी पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही. ते बहुतेक अपक्ष निवडणूक लढणार आहेत. भाजपची उमेदवारी गोपीचंद पडळकर यांना मिळालेली आहे. काही अपक्ष सुद्धा उभे आहेत. तेव्हा कसं होईल तालुक्यातलं राजकारण किंवा निवडणुका कशा पद्धतीनं होतील तालुक्यात? मी यापूर्वी बऱ्याचदा सांगितलं होतं, निवडणूक, काही लोकांना निवडणूक लढवण्याच्या म्हणजे स्वतःच्या मोठेपणा सिद्ध करण्यासाठी, स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, स्वतःची कौटुंबिक संपत्ती वाढवण्यासाठी निवडणूक लढवायची. आता काही अपक्ष आहेत ते निश्चित मागा घेतील याचा मला विश्वास आहे. आणि मी यापूर्वी सांगितलं होतं, ज्या पद्धतीनं जनावरांच्या बाजारात बैल विकायला जाण्यापूर्वी बैलाला शिंग लावून, तासून, गोंडा लावून, काळा करून नेऊन बैलाची किंमत वाढवली जाते, तसं या निवडणुकीच्या उमेदवारी फॉर्म भरायचं आणि स्वतःचं मूल्य वाढवून घ्यायचं. आणि ज्या प्रश्नासाठी निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा आहे त्यासाठी त्यांनी सामोरं गेलं पाहिजे, या मताचा मी आहे. म्हणजे आम्हाला तालुक्याचे प्रश्न सोडायचे, निवडणूक लढवायचे आणि काहीतरी गट्टू घ्यायचं आणि मागे घ्यायचं आणि कुणाला तर पाठिंबा द्यायचा. हे गेल्या अनेक वर्ष ह्या तालुक्यांना बघितलेलं आहे. काही जण गेले 6 महिने भीमगर्जना केले आणि अचानक मिठी मारले जाऊन फारून न करता, असे प्रकार घडलेले आहे. ते सगळ्या त्याच्या मागचा उद्देश काय तर स्वतःचं महत्व वाढवणं, स्वतःचं
उद्देश साध्य करून घेणं, काहीतरी छुपा अजेंडा जो आहे तो साध्य करून घेणं हा जनता आहे. तर त्यांची बांधिलकी ह्याच्याची नाही, या तालुक्यातल्या प्रश्नांची नाही, या तालुक्याच्या अस्मितेची नाही. हे फक्त स्व म्हणजे फक्त आपलं मी आणि माझं याच्यासाठी आहे. तर मला त्यावरती काही बोलायचं नाही. या तालुक्यातील जनता पूर्वीसारखी दूधखुळी राहिलेली नाही. म्हणजे दूधखुळी नव्हती, भोळी बाबडी होती. त्या भोळ्या बाबड्या जनतेचा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन इथलं राजकारण उभं होतं. पण आता या तालुक्यातली जनता तालुक्यातल्या जनतेला हे लक्षात आलेलं आहे. तालुक्यातली एक पिढी 2 पिढ्या आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेल्या आहेत. तालुक्यातल्या अनेक पिढ्या आता नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर इतर राज्याच्या इतर भागात फिरतात, देशभर फिरतात, परदेशात सुद्धा इथले अनेक कुटुंब स्थिरावलेले आहेत. त्यामुळे तिकडची तुलना ह्या तालुक्याची मायभूमीची इथली सगळी आपली लोक करतात. आणि त्या दृष्टीने निश्चित या निवडणुकीत त्याचा हिशोब तालुक्यातली जनता चुकता करणार आहे. तुम्ही आता निवडणुकीमध्ये कुठले कुठले मुद्दे घेऊन आता उतरणार आहे? माझे प्रमुख मुद्दे या तालुक्याचं विभाजन असेल, तालुक्याचं म्हैसाळचं पाण्याचं पूर्ण सक्षमीकरणाने ही योजना पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि त्याच्यावरती शेतकऱ्यांसाठी कृषीपूरक छोटे कृषीपूरक उद्योग उभारले पाहिजे, अर्थार्जन इथलं वाढलं पाहिजे. उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं तालुक्यातले 100 एकराचा मालक सुद्धा सांगली, पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी MIDCत जातो. तर ते न जाता इथंच त्यांनी आता पाणी येत आहे तर त्या पाण्यावरती आधारित पिकं घेतली पाहिजे, त्याच्यावरती कृषी उद्योग उभारले पाहिजे. यासाठी इथल्या तरुणांचा, इथल्या उद्योजकांना, इथल्या भांडवलदारांना, इथल्या मायभूमीतल्या जनतेला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या विविध योजना त्या राबवण्यासाठी त्यांना मदत करणार. आणि इथला युवक उद्योजक बनला पाहिजे. इथली आमची माता भगिनी अगदी शेतकरी जरी असले तरी तिचा माता भगिनी आमची उद्योजक झाली पाहिजे आणि इथं अनेक उद्योगधंदे आले पाहिजे. यासाठी मला निश्चितपणे प्राधान्यानं तालुका विभाजन हा प्रश्न आहे. पाणी योजना सक्षमपणे राबवल्या पाहिजे, त्यासाठी आहे. सोयी सुविधा झाल्या, प्रशासन जनतेच्या सोयीसाठी हे दाखवून देणार आहे आम्ही. जनतेसाठी प्रशासन आहे, प्रशासनासाठी जनता नाही हे दाखवून देणार आहे. त्याच पद्धतीनं इथला आरोग्य विभाग कोमात आहे, इथला शिक्षण विभागाची अवस्था बिकट आहे. म्हणजे जे प्राधान्यानं जे एक पिढी घडवण्याचा शिक्षणाचा जो भाग आहे तो प्रचंड अडचणीत आहे. म्हणजे त्याच्या अनेक कारण आहेत, ती सगळी कारणं त्याची उकल आमच्याकडे आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणं, अनेक माध्यमातून हा तालुका सक्षम झाला पाहिजे, स्वाभिमानी आहे. आणि हा तालुका स्वाभिमानानं ताटमानेनं राहिला पाहिजे. या तालुक्याकडं कोणी हा तालुक्याचं मांडलिकत्व आम्ही घेईन, पैशाने विकत घेईन, हा तालुक्याला गुलाम करेन असं कोणी स्वप्न बाळगलं, त्याचा स्वप्नभंग केल्याशिवाय या तालुक्यातील जनता शांत बसणार नाही. आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्यानं लक्ष देणार आहे. ओके, धन्यवाद साहेब. एकंदरीत आपण दिवाळी फराळाच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्र आलो. आमच्या TV1 मराठीच्या टीमला तुम्ही बोलून या ठिकाणी फराळ दिला आणि काही आपल्या राजकीय गप्पा सुद्धा या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यानंतर शेवटचं मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तुम्ही मतदारांना काय आवाहन करताय? जत तालुक्यातील मतदारांनी तटस्थपणे विचार करावा. कशा पद्धतीने या आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा कारभार तुम्ही पाहिलेला आहे आणि भाजप महायुतीचा सुद्धा कारभार पाहिलेला आहे. देवेंद्र फडणवीसांनी संघच्या सभेत आपल्याला आश्वासन काय दिलं आणि प्रत्यक्षात कृती काय केली? म्हणजे पाणी योजना चालू करतो म्हणून सांगितलं. अमित शहानी सांगितलं पाणी योजना, तुलसी बबलेश्वरचं गाजर अमित शहानी सुद्धा सांगितलं गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात. आणि देशभर त्यांची सत्ता असताना त्यांनी या तालुक्यातला पाणी प्रश्न प्राधान्यानं सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे, पण घेतला नाही. दुर्दैवाने कर्नाटकच्या एका मंत्र्यांनी जतचा भाग कर्नाटकात येतोय सांगितल्यानंतर ज्या वेळेला जत तालुक्यातल्या जनतेमध्ये उठाव झाला, आम्हाला सोयी सुविधा द्या नाही तर कर्नाटक जातो, त्यावेळेला या राज्यकर्त्यांनी वास्तविकता महाराष्ट्राच्या जबाबदार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या तालुक्यातील जनतेला विश्वास द्यायला पाहिजे होता. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तसं न करता फक्त उद्योग मंत्र्यांनी आले, तेही महिन्यानं आले. म्हणजे या तालुक्यातल्या जनतेच्या भावनेची त्यांनी कदर केली नाही. महिन्यानं आले, मुचंडी तिकोंडी या परिसरात MIDC उभारण्याच्या दृष्टीनं पाहणी केली, पण प्रत्यक्षात MIDC उभारण्याच्या दृष्टीने कोणतीही कार्यवाही केली नाही. ज्या वेळेला जरच्या जनतेनं उठाव केला कर्नाटकात जाण्याचा, त्यावेळेला विस्तारित म्हैसाळ योजनेसाठीच टेंडर प्रक्रिया केली. नुसता टेंडर प्रक्रिया करून थांबली, पण या तालुक्यातील स्वाभिमानी जनतेनं इथल्या सर्व पक्षीय नेतृत्वाने एकत्र येऊन या तालुक्याच्या प्रश्नासाठी वेगवेगळ्या टप्प्यावरती 3 आंदोलने केली. त्यानंतर 2000 कोटी मंजुरी करून 1000 कोटीची तरतूद केली. म्हणजे भारतीय जनता पक्ष असो ना त्या काँग्रेस राष्ट्रवादी असो, हे स्वतःहून या तालुक्याला काही देण्यासाठी कधीही धडपडले नाहीत.
या तालुक्यातल्या जनतेने उठाव केल्यानंतर त्यांना हे सगळं मिळालेलं आहे. त्यामुळे कुणी 2000 कोटीचं श्रेय घेण्याची गरज नाही, कोणी कुठल्याही कामाचं श्रेय घेण्याची गरज नाही. हे सगळं श्रेय तालुक्यातल्या जनतेचं आहे आणि तालुक्यातल्या जनतेनं आता तटस्थपणे विचार करावा, आपल्या हक्क अधिकारावर जागृत राहावं. इतर तालुक्याच्या तुलनेत आपल्या तालुक्याची अवस्था काय आहे आणि ह्याला जबाबदार असणारे काँग्रेस, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी असू दे नाही तर भाजप, महायुती असू दे, यांना दूर सारत या तालुक्यातल्या प्रश्नाची जाण असणाऱ्या, या तालुक्यातला फुले शाहू आंबेडकर विचारधारा असणाऱ्या एका कार्यकर्त्याला आणि आम्ही 24 तास या तालुक्यातल्या जनतेसाठी वाहून घेऊन कार्य करणारा कार्यकर्ता अनेक प्रश्नांची जाणीव हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर तटस्थपणे विचार करून तुम्ही मतदान करावं. कोणत्याही 500,000 रुपयाच्या प्रलोभनाने बोलू नये. जातीय गणित घालून काही मंडळी इथं आपल्यावरती गुलामी थापवण्याचं काम करणार आहे, त्यालाही बळी पडू नये. हा तालुका हा आपल्या मायभूमीचे प्रश्न सोडवण्याने, आपल्या मायभूमीची उंची वाढवण्यासाठी आपण योग्य निर्णय घ्यावा. कुठल्याही भूलतापाला बळी न पडता, कुठल्याही दिशाभूलीला बळी न पडता आपण जे सोचले त्याची मतदान रूपातनं त्याचा हिसका दाखवूया. जत तालुका स्वाभिमानी तालुका आहे हे मतदान रूपातनं आपण दाखवून द्या, एवढंच मी मतदारांना आवाहन करेन. धन्यवाद. Press the bell icon on the video and never miss another update.